तरुण भारत आणि हरित सातारा या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याला जी मंगळाई टेकडी आहे त्या टेकडीवर वृक्ष संवर्धनाचं काम करतोय। गेली 3-4 वर्ष हरित सातारा जो ग्रुप आहे त्यांनी इकडं जवळपास 3,500 झाडं लावली। आता झाडं लावणं होतंय पण मग झाडं जगवणं जे काम आहे ते कोणी करत नव्हतं। मग गेल्या 3 वर्षात आम्ही असं ठरवलं की सातारकरांना हाताशी घ्यायचं आणि श्रमदानाच्या माध्यमातून हे करायचं। त्यामुळे इथं आम्हाला काही जणांनी आम्ही ड्रिप करू हे करू ते सांगितलं, पण आम्ही म्हणतो जोपर्यंत सातारकर येऊन इथं श्रमदान करणार नाहीत तोपर्यंत त्यांना या कष्टाची मजा पण वाटणार नाही। त्यामुळे गेली 3 वर्ष हरित सातारा आणि आम्ही एकत्र मिळून असे काही अभियान राबवण्याचा हा प्रयत्न आहे। हे 4थं वर्ष या अभियानाचं आहे आणि तुम्ही बघत असाल या टेकडीवर आता झाडं पुरेशी काय म्हणतो ना बाळसं धरल्यासारखं आता त्या झाडांचं झालेलं आहे। हे या अभियानाचं 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षाच्या अभियानाची सुरुवात आज नगराध्यक्ष आपल्याबरोबर आहेत अमोल मोहिते साहेब, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। या वॉर्डाच्या नगरसेविका आहेत पूनम कदम, पूनम निकम त्या आपल्याला मार्गदर्शन करतील। रविदादा नगरसेवक आहेत ते आपल्याला सांगणार आहेत। सुशांत दादा इकडं आहेत। आशा वहिनी आपल्याबरोबर जुडल्या गेलेल्या आहेत ज्या इथं येऊन आता त्या काम करायचं त्यांनीही निश्चित केलेलं आहे। नीता दीदी आपल्याबरोबर आहेत आणि सेलिब्रिटी कोच ज्या आहेत डॉक्टर भाग्यश्री मोहन त्या पण आज या अभियानासाठी इथं आलेल्या आहेत। या सगळ्यांचं आपण आधी स्वागत करूया आणि अधिक मार्गदर्शन आता अमोलदादा करतील। तरुण भारत व हरित सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले 4 वर्षापासून इथं जो उपक्रम चाललेला आहे कौतुकास्पद आहे। इथं उपस्थित असलेले म्हणजे रवी पवार आहे, सुशांत आहे, प्रगतीताई ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि हा असा उपक्रम 4 वर्षापूर्वी चालू केला। तसेच पूनमताई आहेत, तसेच डॉक्टर आहेत, आमच्या आशाताई आहेत, सर्वच म्हणजे इथल्या भागातील नागरिक असू देत। एक असा काळ होता की इथं म्हणजे आमचं इथं खाली माचीत घर आहे, म्हणजे आमचं येणं जाणं म्हणजे तुमचं कमी असेल पण आम्ही खेळायला किल्ल्यावर यायचो। त्यावेळेसची जर परिस्थिती बघितली पतंग उडवायला यायचो आणि आजची परिस्थिती बघितली तर बराचसा फरक दिसतो की पहिली झाडं नव्हती, म्हणजे हा असा डोंगर किल्ला असा बोडका दिसत होता। पण आज ताईंनी जसं सांगितलं तसं याला बाळसं धरलेलं आहे आणि यासाठी नगरपालिकेमार्फत आम्ही आठवड्यातनं 2 टँकर वगैरे देतो। पण हे देत असताना हे झालं नगरपालिकेचं काम, पण खरं जे महत्त्वाचं जे काम आहे की झाडं लावायला प्रत्येकजण येतो पण त्याची जोपासना आणि त्याचं नंतरचं जे त्याला वाढ होण्यासाठी जे काळजी घ्यायला लागते ही कोण घेत नाही। पण ह्या ताईंच्या माध्यमातून जो उपक्रम राबवला आहे हा खरंच स्तुत्य कार्यक्रम आहे। ह्यासाठी लागेल ती मदत आम्ही नगरपालिकेतर्फे देऊ एवढं बोलून थांबतो। अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे हा आणि गेले 4 वर्ष चालू आहे। हे 4थं वर्ष आहे। जसं प्रगतीताईंनी सांगितलं की बाळसं धरायला लागलंय, आता यांना जगवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची। आणि हे जे भारताचं भविष्य आहे त्यांना अतिशय चांगला सुविचार आपण या माध्यमातून देतोय ह्याची मला खरंच आनंद होतोय। आणि तरुण भारत नेहमीच चांगले कार्यक्रम राबवत असतं, त्यामधला हा एक महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे। जसं दादांनी सांगितलं की हा डोंगर काही दिवसांपूर्वी बोडका दिसत होता, काही वर्षांनंतर इथं मस्त छान झाडं मोठी झालेली दिसणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठं महत्त्वाचं योगदान जे आहे ते आपल्या सगळ्या सातारकरांचं असणार आहे। हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि दर शनिवारी यांनी ठरवलं आहे थोड्या दिवसांनी, मला वाटतं आठवड्यातून 2 वेळा यावं लागेल आणि तेवढं आपल्याला बालचमू गोळा पण करावा लागेल, साताऱ्याची जनता गोळा पण करायला लागेल आणि मला खात्री आहे की तरुण भारत ते नक्कीच करेल यांच्या मार्गदर्शनाखाली। दैनिक तरुण भारत व माझी बहीण प्रगतीताई पाटील म्हणजे आता ती माझी बहीण वाल्यापेक्षा ती हरित सातारा ग्रुपची बहीण आहे। आमचे पाटील कुटुंब आणि जो उपक्रम राबवला तो मला खरंच आवडला आहे। मुळात माझं गोडोरी गाव हे आजोर आहे। आमची जगताबाची इथं शेती होती तर लहानपणी मी इथं यायचो, बघायचो। हा डोंगर जरा थोडंसं बोडकाच होता, म्हणजे रस्ता बी कच्चा होता। जसं काळ बदलत गेला तसं प्रगती होत गेली आणि त्यात हा आज विशेष म्हणजे आज मला एवढंच बोलायचे फक्त आज व्हॅलेंटाईन डे आहे तर यंग पोरं तर इथं कोण नाही बरोबर, तर ॲक्च्युली प्रेम करायचं असेल तर झाडावर करा, म्हणजे मला बी आनंद वाटेल। मी सकाळी आज शिवेंद्रराजेवर प्रेम करून आलोय, तसंच आज तिकडं सगळ्यांनी एवढंच काम करतो मी की असं बाहेर इकडे तिकडे किल्ल्यावर फिरल्यापेक्षा आपलं सरळ सोपं घरी ते झाडावर प्रेम करा। 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करा आणि मी प्रगतीताईच्या उपक्रमाला मनापासून साथ देतोय आणि त्यांच्यासाठी काय ग्राउंड लेवलला काय पाहिजे असेल सांगा, बिंदास मी मदत करणार आहे। अजून पाहिजे तर आपण थांबू आणि अमोलदादा मोहिते यांनी आमची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। असं त्यांचं कायम साथ राहावी हरित सातारा ग्रुपवर। आज या ठिकाणी
दैनिक तरुण भारत आणि हरित सातारा यांच्या सौजन्याने इथं जे वृक्षारोपण झालेलं आहे ते पुढच्या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं संगोपन अधिकरित्या करायचं. हे 4 महिने आपले आहेत ते उन्हाळ्याचे दिवस आहेत. आत्तापर्यंत ह्या झाडांनी निसर्गाची समतोल साधत आत्तापर्यंत असणारा थंडी किंवा येणार जो पाऊस होऊन गेला त्याच्यावर आपलं वाढतं हे चालूच ठेवलेलं आहे, वाढ चालू ठेवलेली आहे. पण इथून पुढं इतकी उष्णता होती, हवामान बदल, ग्लोबल आपण म्हणतो एन्व्हायरमेंटचं हे व्हायला लागलं आहे, ऱ्हास व्हायला लागला आहे सगळा. तर त्याला आपण रोखण्यासाठी काय करायचं पाहिजे, तर हरित साताराच्या माध्यमातून सातारा शहराला हे एक ठिकाण असं आहे की ह्या झाडांचा पूर्ण शहराला ह्याचा चांगला परिणाम होणार आहे. झाड ही एक अशी गोष्ट आहे की ती स्वतःसाठी काय करत नाही, ती जगते, ती दुसऱ्यासाठी जगत असते. तर आज विशेष आनंद होतो या ठिकाणी की छोटी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकसुद्धा ह्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. आमचा प्रभाग नंबर 19 आहे. 19 प्रभाग नंबर 19 प्रभागात हे सगळं कार्यक्षेत्र येतं, ह्याचा मला विशेष आनंद आहे. आणि आम्ही प्रगतीताईंना असेल अध्यक्षांना आम्ही ग्वाही देतो की आम्ही जास्तीत जास्त येणाऱ्या 4 महिन्यात तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीनं आम्ही काम करून तुम्हाला जास्तीत जास्त साथ देऊन ही टेकडी कशी हरित करता येईल याकडे आमचं लक्ष असणार आहे आणि ते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चालू ठेवू एवढीच ग्वाही देतो. आणि सर्व मुलांना आवाहन करतो की तुम्ही तुमचे मित्र परिवार जो असेल त्यांना पण ह्यात सामील करा. आत्ता ह्या वयातच तुम्ही हे करताय, ह्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढं तुम्हाला ह्या झाडांपासून खूप काय मिळणार आहे, फुकट मिळणार आहे, त्याचा उपभोग सगळ्यांनी घ्यायचा आहे.